नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारंजगाव प्राथमिक कन्नड शाळेच्या खोली बांधकामासाठी 12.5 लाख रुपयेचा निधी मंजूर. कारंजगाव येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या एका खोली बांधकामासाठी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने 12,50,000 रुपयेचा निधी मंजूर केला असल्याची माहिती कारंजगाव ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू किचडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की कारंजगाव येथे कन्नड शाळेत मुलांची संख्या वाढली असून त्यांना बसण्यासाठी खोल्यांची कमतरता भासत होती. त्यामुळे ही समस्या आमदार प्रकाश हुक्केरी यांना सांगताच त्यांनी वरील निधी मंजूर करून खोलीची समस्या दूर केली. तर या अगोदर मराठी शाळेलाही एक खोली मंजूर केली व आता कन्नड शाळेसाठी एक खोली मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी शिक्षक बाहुबली नरवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, सुदीप कांबळे, महादेव डांगे, एसडीएमचे अध्यक्ष राजू गावडे, उपाध्यक्ष अजित पडवाळे, तुकाराम गावडे, जन्नाप्पा गावडे, हालाप्पा इरोळे, बाबासो मुरकुंडे, बाहुबली मानगावे, तुकाराम पुजारी, शिवाजी कोळेकर, दादासो तराळ, तुकाराम गावडे, LIC यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या सहकार्यामुळे आज कन्नड शाळा कारंजगाव यासाठी एक खोली बांधकामासाठी 12,50,000 रुपये त्यांनी मंजूर करून आमच्या कन्नड शाळेच्या अभिवृद्धीसाठी सहकार्य केलेले आहेत. सर्वप्रथम मी आदरणीय प्रकाशचंद्र हुक्केरी साहेबांचं मी कारंजगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि कन्नड शाळेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व SDMचे सदस्य आणि पालकांच्या वतीनं त्यांचा मी आभार मानतो आहे. कारण ज्यावेळी या मुलांना बसायची अडचण होती ते आम्ही अडचण लक्षात घेऊन आदरणीय आमचे नेते प्रकाशचंद्र हुक्केरी यांच्याकडे जाऊन ते आम्ही विनंती केल्यानंतर अण्णांनी फक्त 2च महिन्यामध्ये आम्हाला खोली मंजूर करून देऊन जे आज कन्नड शाळेमध्ये जवळ 300 ते 350 पटसंख्या आहे, पण मुलांचा बसायसाठी व्यवस्था नसल्यामुळं ते आम्हाला प्रॉब्लेम होऊ लागला. त्यासाठी मी अण्णांच्या कानावरती घातल्यानंतर त्यांच्या फंडातून आम्हाला 12.5 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आदरणीय प्रकाशनांचा मी या ठिकाणी आभार मानतो आहे. त्याचबरोबर ह्याच्या आधी मराठी शाळेसाठी सुद्धा त्यांनी 12.5 लाख रुपये आमच्या गावासाठी आमच्या मुलांसाठी दिलेले आहे. एकूण 25 लाख रुपयेचा निधी आदरणीय प्रकाशचंद्र हुक्केरी साहेब आम्हाला दिलेले आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आदरणीय प्रकाशनांचा मी आमच्या सर्व कारंजगाव ग्रामस्थांनी आम्ही SDMCच्या सदस्य होते त्यांचा आभार मानतो आहे आणि पुढं असंच त्यांचं आम्हाला सहकार्य राहू दे एवढं मी सांगून मी त्यांना धन्यवाद देतो. काय बोलणार काय सर मात्र धन्यवाद. पुढे ಭಾಗದ ಜನಪ್ರಿಯ ನಾಯಕರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿಯವರು ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಒಂದು 12 ಲಕ್ಷದ ಕೊಠಡಿಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದುವಂಥ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ SDMC ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಅಭಿನಂದನೆ ಹಾಗೂ ಕೋಟಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.